माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो. काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही. पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाही आहे, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे. म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो. त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो. त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो. आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे. लखपती दीदी. लखपती दीदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते. एका वर्षात नाही, दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावते. मला सांगताना आनंद वाटतो, आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दीदी तयार केल्या. अजून 25 लाख या वर्षी तयार करणार आहोत. 1 कोटी माझ्या दीदींना, माझ्या बहिणींना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे. लाडक्या बहिणींना आत्ताच तुमचा 14वा हप्ता भेटलेला असेल. तुम्हाला आता लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार, म्हणजेच तुमचा हा 15वा हप्ता जो आहे तो कधी भेटणार याची घोषणा 8 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या आता सध्या KYC या ठिकाणी सुरू आहे, परंतु तुम्ही या ठिकाणी 14व्या हप्त्यानंतर तुमच्या 15व्या हप्त्याची म्हणजे सध्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल. तुम्ही वाट पाहताय की नाही? तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटला होता की नाही? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. तर बघा सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. दरम्यान या दिवसात सप्टेंबरच्या हप्त्याबाबत माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार, सप्टेंबरचा हप्ता लांबणीवरती जाण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. याची 8 दिवसामध्ये देखील घोषणा या ठिकाणी होऊ शकते. त्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण लाडकी बहीण योजनेबद्दलचे अपडेट भेटत राहतील. त्यासोबत या व्हिडिओला नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना संपूर्ण महत्त्वाची अपडेट भेटेल. बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता लांबणीवरती गेलेला होता. आपण पाहिलेला असेल तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या सप्टेंबर महिन्याच्या जवळपास 11 ते 12 सप्टेंबर नंतर या ठिकाणी भेटायला सुरुवात झालेली होती. आपण जर बघितलं मागचे आतापर्यंतचे 5 ते 6 जवळपास इन्स्टॉलमेंट म्हणजे तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी उशिरा भेटताना तुम्हाला दिसत आहे. जसं की एप्रिल महिन्यापासूनचे हे हप्ते जे आहेत या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला भेटताना दिसत आहेत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे कधी येत आहेत, तर कधी आपण जर बघितलं ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला पहिल्या हप्त्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबरच्या न भेटता तो जवळपास सप्टेंबरच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजेच 11 किंवा 12 सप्टेंबर नंतर भेटायला सुरुवात झाली. तर हा प्रत्येक महिन्याचा हप्ता आता सध्या लेट होताना दिसतोय. जसं की तुमचा एप्रिल महिन्यापासूनचा हा हप्ता जो आहे तो लेट होताना या ठिकाणी आपण बघितलेला आहे. तर भरपूर सारे लाडक्या बहिणींची अशी ही मागणी आहे की सरकारने कुठंतरी 1 तारीख देखील या हप्त्याबद्दलची फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. तर बघा आता सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे की KYC झाल्यानंतर संपूर्ण लाडक्या बहिणींची प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे तो लवकर भेटण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. कारण की बघा प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी पडताळणी जी आहे ती केली जाते आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये उशीर होताना दिसत आहे. त्याच्यामुळेच या ठिकाणी ही KYC देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता लांबणीवरती गेलेला होता. त्यानंतर आता सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो इन्स्टॉलमेंट जो आहे तो कधी येणार याकडे सर्वांचंच लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. दरम्यान
पुढच्या 8 दिवसात याबद्दलची घोषणा देखील होऊ शकते, अशी देखील या ठिकाणी ही माहिती जी आहे ती आलेली आहे. बघा, पुढच्या 8 दिवसामध्ये म्हणजे या ठिकाणी हा हप्ता देखील तुमचा लेट होण्याची शक्यता या ठिकाणी भरपूर सारी या ठिकाणी आहे. आतापर्यंतचे हप्ते याच्या मागचे जवळपास 4 ते 5 महिन्याचे या ठिकाणी लेट झालेले आपण बघितलेलं आहे. सप्टेंबर महिना या ठिकाणी संपायला अवघे काहीच दिवस या ठिकाणी उरलेले आहेत. दरम्यान अजूनपर्यंत सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जी आहे किंवा अधिकृत घोषणा जी आहे त्याबद्दलची करण्यात आलेली नाही. लवकरच याबद्दलची माहिती दिली जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण की सप्टेंबर महिना या ठिकाणी संपायला आलेला आहे आणि ही लाडकी बहीण योजना पुढचे 5 वर्षे अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा तुमचा लाभ जो आहे ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी ही KYC प्रक्रिया देखील आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना या ठिकाणी खरोखर याची आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्याच्यानुसारच प्रत्येक महिन्यामध्ये देखील पडताळणी केली जाते आणि यामध्ये भरपूर सारे लाडक्या बहिणी देखील अपात्र ठरले गेलेले आहेत. जसं की आपण जर बघितलं, जून महिन्यामध्ये या ठिकाणी जी डेटा भेटलेला होता तो 26 लाख लाडक्या बहिणींचा, ज्यामध्ये त्या लाडक्या बहिणींचा लाभ जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता. त्यानुसार जून असेल, जुलै असेल आणि ऑगस्ट असेल या तिन्ही महिन्याच्या त्या लाडक्या बहिणींना देखील पैसे देण्यात आलेले नव्हते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा डेटा जो आहे जिल्ह्यानुसार या ठिकाणी पडताळणी करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने वाटप देखील केलेलं होतं आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार याची पडताळणी देखील सुरू झालेली होती. त्याच्यामध्येच आता KYC जी आहे या ठिकाणी करण्यात येत आहे. KYC मध्ये देखील याच्यामधून जी पडताळणी आहे ती देखील पूर्ण होणार आहे, जेणेकरून तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो वेळेवरती भेटण्यासाठी देखील मदत या ठिकाणी होणार आहे KYC मुळे. तर बघा, सप्टेंबरचा मग हप्ता तुमचा कधी येणार? सध्या सप्टेंबर महिना चालू आहे, ऑगस्ट महिन्यापर्यंतचे 14 हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत. टोटल 21,000 रुपये तुम्हाला भेटलेले असतील. मग हा तुमचा जो 15वा हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा तो तुम्हाला कधी भेटणार? सप्टेंबर महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवरती जाऊ शकतो. मागील 2 ते 3 महिन्याचे हप्ते जर आपण बघितले या ठिकाणी लांबणीवरती गेलेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की एप्रिल महिन्यापासूनचे या ठिकाणी सर्व हप्ते जे आहेत त्या ठिकाणी लांबणीवरती गेलेत. त्या महिन्यामध्ये पैसे न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे जे आहेत ते भेटताना आपण बघितलेले असतील. त्यामुळे या महिन्याचा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील पुढे जाण्याची शक्यता देखील आहे. मात्र याबाबत लवकरच अधिकृत माहिती जी आहे ती समोर येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी भेटत राहणार आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी KYC असेल किंवा पडताळणी जी आहे ती प्रत्येक महिन्यामध्ये केली जात आहे. तर बघा, आता महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अधिकृत घोषणा करत असतात की त्या महिन्याचा लाभ जो आहे तो कधी भेटणार. जसं की ऑगस्ट महिन्याबद्दल देखील त्यांनी घोषणा केलेली होती. ट्विट या ठिकाणी सांगितलेलं होतं की या ठिकाणी कुठल्या तारखेपासून पैसे जे आहेत ते भेटायला चालू होतील 14व्या हप्त्याबद्दलचे. तर प्रत्येक महिन्यामध्ये त्यांच्या या ठिकाणी ट्विट जे आहे ते येत असतं, परंतु सप्टेंबर महिन्याबद्दल मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी ट्विट त्यांचं आलेलं नाही की कधीपासून या ठिकाणी पैसे भेटतील त्याच्याबद्दलचं. तर बघा, KYC मुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमचा लांबणीवरती जाण्याची देखील शक्यता आहे. सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट अधिकृत या ठिकाणी आलेलं नाही. मात्र लाडक्या बहिणींना KYC करणं या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आता त्याची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी KYC जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यामुळे हप्ता देखील लांबणीवरती जाण्याची देखील शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. या पुढच्या काही दिवसामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे म्हणजे तुमचा 15वा हप्ता आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, अशी या ठिकाणी अशा सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी लागलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे काय निर्णय झालेले आहेत बघा. लाडकी बहीण योजनेत आता दरवर्षी महिलांच्या अर्जांची KYC केली जाणार आहे. याची प्रोसेस सुरू झालेली आहे ह्या वर्षामध्ये. यासाठी 2 महिन्यांचा वेळ देखील या वर्षासाठी देण्यात आलेला आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेची KYC साठी ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती जाऊन KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा लाभ थांबवला देखील जाऊ शकतो किंवा त्यासाठी उशीर देखील होऊ शकतो. तुम्हाला यापुढे योजनेचे पैसे भेटण्यासाठी देखील अडचणी मात्र येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला KYC करणं खूप गरजेचं असणार आहे, ज्यामध्ये तुमचं आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे. तर
लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये देखील भरपूर सारे तांत्रिक अडचणी देखील या ठिकाणी येताना दिसतात, जसं की OTP न येणं, आधार क्रमांक जो आहे पात्र यादीमध्ये न असणं, किंवा या ठिकाणी 2 प्रकारचे OTP येतात, पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा. अशा प्रकारची किंवा वेबसाईट जी आहे ती देखील लवकर ओपन होताना दिसत नाही. अशा भरपूर सारे तांत्रिक अडचणी देखील या ठिकाणी येताना दिसतात. मात्र KYC तुम्हाला करायची आहे, त्यासाठी 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे. याच्यामध्ये वेबसाईटमध्ये देखील अजून तांत्रिक जे या ठिकाणी अडचणी येत आहेत त्याबद्दलची सुधारणा देखील केली जाऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला थांबून या ठिकाणी KYC करायची जर तुम्हाला काय एरर येत असेल तर, किंवा तुम्हाला नजदीकच्या या ठिकाणी महिला आणि बालविकास कार्यालयामध्ये देखील जाऊन त्याबद्दलची माहिती घ्यायची, किंवा त्या ठिकाणावर देखील तुम्हाला त्याबद्दलची मदत भेटू शकते. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, किंवा तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका असतील, त्यांना देखील तुम्ही या ठिकाणी याबद्दलची माहिती जी आहे ती देऊ शकतात. KYC मध्ये जर तुमचे काय प्रॉब्लेम येत असतील तर संपूर्ण अपडेट तुम्हाला या आजच्या तारखेची दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.